आपण पाहताय न्यूज 27 महाराष्ट्र। सत्यता पहा, जागरूक रहा। शंकर मांडेकर। अध्यक्ष महोदय, माझ्या भोर राजगड मुळशी येथील भोर तालुक्यातील उतरोली आणि वडगाव या दोन गावांमध्ये एमआयडीचे शिक्के पडलेले आहेत आणि गेली अनेक वर्षे या भागातील लोकांची मागणी आहे त्या ठिकाणी एमआयडीसी झाली पाहिजे। आणि हा सर्व शेती भाग आहे, त्यामध्ये जी मुलं शिक्षण घेतात त्यांना नोकरी व्यवसायानिमित्त पुणे शहर किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी लांब 80-90 किलोमीटर जावं लागतं। मग एमआयडीसी जर त्या ठिकाणी झाली तर खऱ्या अर्थाने त्या लोकांच्या मुलांना एक चांगली संधी मिळेल। त्याचप्रमाणे माझी तुम्हाला विनंती आहे, त्या ठिकाणची जागा संपादित केलेली आहे, त्यावर शिक्के पडलेले आहेत, परंतु 92 पासून त्या ठिकाणी कुठली पुढची प्रक्रिया झालेली नाही, तर आपण त्यात लक्ष घालून तो प्रश्न मार्गी लावावा। त्याचप्रमाणे मुळशी या ठिकाणी मान हिंजवडी एमआयडीसी आहे, परंतु त्या ठिकाणी 1,500 एकर क्षेत्र हे गेली 20-22 वर्षे शिक्के आहेत, परंतु त्या ठिकाणी कुठलीही कारवाई झाली नाही, तसेच पडू नये। लोकांना कुठलंही काम करता येत नाही, शिक्के असल्यामुळं कुठलीही काम योजना त्या ठिकाणी करायचं म्हणलं तर काम होत नाही। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ते शिक्के आहेत ते काढावे। आणि मान हिंजवडी या ठिकाणी पीएमआरडीने एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, तो म्हणजे टीपी स्कीमचा, परंतु गेली 8-10 वर्ष आले त्या ठिकाणी ती प्रोसेस पूर्ण थांबलेली आहे। लोकांना त्या ठिकाणी काहीच करता येत नाहीये। मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आपण त्याचे अध्यक्ष आहात, आपणास विनंती आहे, खरं तर आपल्याच मार्गदर्शनाखाली ते माळुंगे टीपी स्कीम अस्तित्वात आली, परंतु 8-10 वर्ष आले तेव्हा कुठलीही कारवाई झाली नाहीये। तेव्हा आपण त्याचा विचार करावा आणि त्या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लावावा। त्याचप्रमाणे आपण ग्रामीण भागामध्ये राहणारे कार्यकर्ते आहोत, त्या ठिकाणी एसटीची खूप मोठी समस्या आहे। एसटीच्या गाड्या कमी आहेत, ज्या आहेत त्या नादुरुस्त असतात, रस्ते खराब आहेत, त्यामुळे एसटी जे बंद पडतात आणि त्यामुळे अनेक लोकांना त्या ठिकाणी त्याचा हा त्रास सहन करावा लागतो। एसटी वेळेत न आल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। त्याचप्रमाणे माझ्या धरण भागातले काही लोकांचे प्रश्न आहेत, धरणाची कामं झाल्यात परंतु धरणांचे 50-50 वर्ष आल्यात तरी त्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत। त्यामध्ये आपण सर्व लक्ष घालून ते प्रश्न मार्गी लावावेत अशी या ठिकाणी मी औचित्याच्या मुद्द्यावर या ठिकाणी विनंती करतो। आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार। श्री उमेश